येस, तर आपलं हे आहे लेक्चर नंबर 3. यामध्ये पहिल्यांदा आपण काल काय बघितलेलं की फायनल अकाउंट जे आपल्याला एक्झाम मध्ये लिहायचे आहेत, एक्झाम मध्ये क्वेश्चन जो सॉल्व्ह करायचा आहे तो किती मार्कासाठी विचारला जाईल. तर पहिली गोष्ट आपले आपली तिथं आपण काल क्लिअर केली की फायनल अकाउंटचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला बाळांनो 15 मार्क्ससाठी तिथं सॉल्व्ह करायचा आहे. आता 15 मार्क्ससाठी फायनल अकाउंटमध्ये कोणते कोणते अकाउंट तुम्हाला बनवायचे आहेत. नंबर 1 ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे. नंबर 2 प्रॉफिट लॉस अकाउंट. नंबर 3 आहे बॅलन्स शीट. नंबर 4 आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे 4 अकाउंट जे आहेत, हे आपल्याला तिथं 15 मार्क्ससाठी तिथं आपल्याला बनवायचे आहेत फायनल एक्झाम मध्ये. तर आता यामध्ये ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते आपण बघितलं. त्याच्या आधी एक कन्सेप्ट आपण बघितलेली की मॅन्युफॅक्चरिंग युनिटची, कारण हे जे आपलं फायनल अकाउंट आहे ते एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या रिलेटेड आहे, एका कारखान्याच्या रिलेटेड आहे. आता काय अर्थ याचा होतो थोडासा पुन्हा एकदा आपण समजून घेऊया. बघा की फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचा एक कारखाना आहे. तर कारखाना म्हटल्याकडे त्याच्याकडे दोन गोष्टी असतील, एक तर फॅक्टरी असेल आणि एक तर त्याकडे त्याचं ऑफिस असेल. फॅक्टरीमध्ये तो काय काम करेल, तर फॅक्टरीमध्ये तो कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल बनवेल. बरोबर, फॅक्टरीमध्ये काही कामगार काम करत असतील, फॅक्टरीमध्ये काही मशीन्स असतील आणि फॅक्टरीमध्ये तो कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून तो पक्का माल तिथं बनवत असेल. हे काम झालं फॅक्टरीचं. मग आता फॅक्टरीच्या रिलेटेड जे काही सगळे खर्च आणि इन्कम आहेत, बघा फॅक्टरीच्या रिलेटेड जे काही सगळे खर्च आणि इन्कम आहेत ते आपण रेकॉर्ड करतो ट्रेडिंग अकाउंटला. तर खर्च म्हटल्यानंतर फॉर एक्झाम्पल एखादा जर खर्च तुम्हाला दिला असेल किंवा एखादा कुठलाही खर्च जर तिथं आला तर तुम्हाला लगेच विचार करायचा की हा खर्च कुठला आहे, हा खर्च फॅक्टरी मधला आहे का हा खर्च ऑफिस मधला आहे. ठीक आहे, समजते का? बघा, दोन गोष्टींमध्ये खर्चाला तुम्हाला बायफर्केट करायचं आहे. तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा की हा खर्च फॅक्टरीमध्ये होईल का हा खर्च ऑफिसमध्ये होईल. जर जर खर्च फॅक्टरीमध्ये होत असेल, तर त्याला आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटला. आणि जर खर्च ऑफिसमध्ये होत असेल तर त्याला तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे पीएल अकाउंटला. ठीक आहे, तर हेच आपण इथं काल बघितलेलं होतं. जस्ट पुन्हा एकदा कंटिन्यू करूया की फॅक्टरी मधले जे सगळे खर्च आणि इन्कम आहेत ते आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो. ऑफिसमध्ये जे खर्च आणि इन्कम चालतात ते सगळे आपण पीएल अकाउंटला लिहितो. ज्यामध्ये कुठले खर्च आहेत, त्या ऍडमिनिस्ट्रेशनचे आहेत, फायनान्सचे आहेत, सेल्स डिस्ट्रीब्युशन आहेत. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट. मग आता डीप मध्ये किंवा त्याच्या पुढे जाऊन एक पुढची स्टेप एकदम व्यवस्थितपणे ट्रेडिंग अकाउंट काय आहे हे आपण काल शिकत होतो. तर काल आपण फॉर्मॅट बघितला ट्रेडिंग अकाउंटचा. तर ट्रेडिंग अकाउंटला आता बोलल्याप्रमाणे सगळे कुठले खर्च येतात, तर ट्रेडिंग अकाउंटला सगळे खर्च येतात जे फॅक्टरीमध्ये होतात. ठीक आहे, तर आता ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट हा या पद्धतीने. अकाउंट कसं आखायचं असतं, तर अकाउंट त्याला म्हणतात ज्याला दोन बाजू असतात. ओके, त्याला दोन बाजू असतात. पहिली बाजू कोणती असते, तर पहिली बाजू असते तुमची डेबिट साइड. दुसरी बाजू कोणती असते, तर दुसरी बाजू ही असते तुमची क्रेडिट साइड. त्याला अकाउंट म्हणतात. ज्या गोष्टीला दोन बाजू असतात, डेबिट आणि क्रेडिट, त्याला अकाउंट म्हणतात. सो दिस इज युअर डेबिट अँड क्रेडिट. देन परत इथं पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स अमाऊंट. परत एकदा इकडं क्रेडिटला पर्टिक्युलर्स अमाऊंट. ओके, तर पहिला पॉइंट आपण काय बघितला, ह्या ज्या टिकमार्क केल्यात ब्लॅक पेननी, पुन्हा एकदा त्याला आपण हे करू. त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटला काही रेग्युलर येणारे खर्च, काही रेग्युलर येणारे पॉइंट आहेत. नंबर 1 आहे त्यापैकी जो आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या दिवशी जाऊन फॅक्टरी उघडली, तर फॅक्टरी उघडल्यानंतर काहीतरी तिथं आरंभीचा माल असेल, सुरुवातीचा शिल्लक स्टॉक असेल ज्याच्यावर तुम्ही प्रक्रिया करता, तर तो आला तुमचा ओपनिंग स्टॉक. आणि जसं दिवसाच्या सुरुवातीला ओपनिंग स्टॉक तुमच्याकडे असतो, दिवसाच्या सुरुवातीला जसा तुमच्याकडे ओपनिंग स्टॉक असतो, तसा दिवस संपताना सुद्धा काही स्टॉक राहिला असेल त्याला म्हटलं जातं क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक हा डेबिटला लिहितात, क्लोजिंग स्टॉक हा क्रेडिटला लिहितात, एकमेकाच्या बरोबर विरुद्ध पद्धतीने. बघा, ओपनिंग स्टॉक म्हणजे काय, दिवसाच्या सुरुवातीला शिल्लक असणारा स्टॉक. आणि क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, दिवसाच्या शेवट किंवा त्या महिन्याच्या, वर्षाच्या किंवा दिवसाच्या कुठलीही एक टाइम फ्रेम घ्या, त्या टाइमच्या शेवट असणारा स्टॉक, दॅट इज युअर क्लोजिंग स्टॉक. हे झालं नंबर 2. ओपनिंग स्टॉक डेबिटला, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला. नंबर 2 त्यानंतर आहेत परचेस. काही खरेदी केली तर परचेस आपण लिहितो डेबिटला, खरेदी केली लिहितो डेबिटला. आणि याच्या अपोजिट सेल्स, विक्री जर केली असेल तर ती आपण लिहितो बाळांनो क्रेडिटला.
परचेस लिहितो, डेबिटला सेल्स लिहितो आपण क्रेडिटला. हा झाला हे जे 4 पॉइंट आहेत, ओपनिंग स्टॉक, परचेसेस, हा क्लोजिंग स्टॉक आणि हा ते सेल्स आणि हा क्लोजिंग स्टॉक, हे 4 पॉइंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असतात. तुमच्या सुद्धा बोर्डाच्या प्रॉब्लेम मध्ये 101% इथं तुम्हाला बघायला मिळतील. हे लिहायचेच आपल्याला आहेत. देन पुढे दुसरा पार्ट सांगितला, डेबिट साइडला आपण सगळे एक्सपेन्सेस लिहितो आणि क्रेडिट साइडला आपण सगळे इन्कम लिहितो. मग एक्सपेन्सेस मध्ये कुठले कुठले खर्च आहेत, तर त्यामध्ये पहिला बघितला वेजेस. वेजेस म्हणजे फॅक्टरीमध्ये काम करतात त्यांची मजुरी. दुसरा बघितला कॅरेज म्हणजे छोटीशी वाहतूक किंवा हमाली. तिसरा बघितला ऑक्ट्रॉय म्हणजे एक प्रकारचा कर. चौथा बघितला परत फ्रेट, पुन्हा एकदा त्याला फ्रेटला हमाली म्हणतात. कोल, फ्युएल, गॅस, वॉटर. कोल म्हणजे कोळसा, फ्युएल म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल किंवा अशा स्वरूपाचं कुठलं तरी ऑइल. गॅस म्हणजे तुम्हाला समजतं ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजन असेल, वेगवेगळे गॅसेस असतात. देन वॉटर म्हणजे पाणी. हे सगळं का लागतं, तर हे प्रोडक्शन मध्ये लागतं, एखादं उत्पादन तयार करताना या गोष्टी लागतात. आणि ते सर्व खर्च जे फॅक्टरी या नावानं सुरू होतात. तर हे 4 पॉइंट जे आहेत ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला खर्च आहेत म्हणून लिहायचे आहेत. त्यानंतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला हे काही 2-3 पॉइंट येतात. कोणत्याही कारणामुळे, त्याच्याबद्दल मी वाक्य असं सांगितलं होतं की कोणत्याही कारणामुळे फॅक्टरीमधून जर माल गेला तर तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहितो, ज्यामध्ये गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर आहे, गुड्स लॉस्ट बाय फायर आहे, किंवा गुड्स टेकन लॉस्ट बाय एनी अदर रिझन, कुठल्याही कारणामुळे जर माल गेला तर. काल इथंपर्यंत आपण बघितलेलं होतं. हा फॉर्मॅट मी तुम्हाला लिहायला सांगितलेला होता, त्यासाठी स्क्रीनशॉट काढायला काल मी सांगितलेलं होतं. ऑलमोस्ट सगळ्यांनी काढला असावा असं मला वाटतंय. जर इन केस नसेल तर आज मी पुन्हा एकदा स्क्रीनशॉट तिथं शेअर करेन मी स्वतः ग्रुपला, तुम्ही तो हे करू तिथं शकता. ठीक आहे, तर ऑलमोस्ट इथंपर्यंत क्लिअर आहे का बघा, आणि मला सांगा जर क्लिअर असेल तर. आज आपण आपलं दुसरं अकाउंट बघायचं आहे, पुढचं जे आहे पीएल अकाउंट. आतापर्यंत कालची रिव्हिजन बघितली आपण, इथंपर्यंत गोष्टी थोड्याफार एक 20-30% समजाव्यात ही अपेक्षा आहे. फॉर्मॅट बघतोय, काही फार मोठं आपण शिकत नाहीये अजून, मेन काम आपलं पुढं आहे. येस, तर एकदा मला सगळ्यांनी सांगा, 4 लोकांनी मेसेज केलेले आहेत, ज्यामध्ये कोण कोण आहे समजलंय का बघा. अथर्व, प्रतीक, हर्षदा, श्वेता, अस्मिता, प्राची, अनुजा, गायत्री, सानिका, सृष्टी, ऋतुजा. यस, तर ऑलमोस्ट सगळ्यांना समजलंय असं म्हणतात. गॅलेक्सी M01, ओके. ठीक आहे, काय हरकत नाही मित्रांनो. थँक्यू सो मच. तुम्हाला समजलं असेल तर आपण हे करू. येस, 2 पार्टिसिपेंट्स रेज द हँड. दिव्या पाटील, विश्वजित पाटील, ओके, काय हरकत नाही मित्रांनो, थँक्यू. तर आपण आज बघायचं आहे आपल्याला पीएल अकाउंट. ओके, तर मी काल तुम्हाला ढोबळ मानानं सांगितलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सगळे आपण खर्च आणि इन्कम रेकॉर्ड करतो जे ऑफिसच्या रिलेटेड होतात. ठीक आहे, तर पहिला पॉइंट आपला पीएल अकाउंट हा शब्द मी बोललो किंवा पीएल अकाउंट म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे ऑफिस. ओके, ट्रेडिंग अकाउंट म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर लगेच पाहिजे फॅक्टरी, आणि पीएल अकाउंट म्हणलं की लगेच पाहिजे काय, ऑफिस. तर ऑफिसमध्ये कुठले कुठले खर्च होतात, तर मित्रांनो थोडस व्यवस्थित जर बोलायचं झालं पर्टिक्युलरली, तर ऑफिसमध्ये 3 स्वरूपाचे खर्च येतात. पहिला आहेत, त्याला म्हटलं जातं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. पहिले आहेत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. दुसरं आहे फायनान्स कॉस्ट अँड प्रोव्हिजन्स. तिसरं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. ओके सर, याचा अर्थ काय होतो या 3 गोष्टींचा, की ऑफिसमध्ये 3 खर्च होतात. एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह होतात, दुसरे फायनान्स कॉस्ट होते किंवा प्रोव्हिजन्स होतात, तिसरं होतं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. याचा नेमका अर्थ काय, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाळांनो, ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा अर्थ होतो प्रशासनाच्या रिलेटेड होणारे खर्च. ओके, प्रशासनाच्या रिलेटेड कोणते खर्च होतात, काय एक्झाम्पल आहे त्याची,
जस्ट 2 मिनिटात बघूया. दुसरं फायनान्स कॉस्ट म्हणजे काय? तर फायनान्स कॉस्ट म्हणजे ढोबळमानानं जर बोललो तर बँकेच्या रिलेटेड बँक आणि इतर रिलेटेड होणारे खर्च. प्रोव्हिजन्स प्रोव्हिजन्स म्हणजे काय? तर प्रोव्हिजन्स म्हणजे तरतूद. ओके, तरतूद. अकाउंटिंग मध्ये प्रोव्हिजन नावाची एक फार छान कन्सेप्ट आहे जी आपल्याला बघायची आहे आणि जी सगळीकडे वापरली जाते. सगळ्या आपल्या पर्सनल लाईफ मध्ये जर आपण ती वापरली तर फार फायदा होईल तुम्हाला. काय आहे समजावून सांगेन तुम्हाला मी. नेक्स्ट आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? सेलिंग म्हणजे विक्री व विपणन. विपणन म्हणजे मार्केटिंग. ओके, डिस्ट्रीब्युशन म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन म्हणजे विक्री व विपणन या रिलेटेड खर्च. ओके, तर पीएल अकाउंटला आपण काय बोलतोय बघा, पीएल अकाउंटला 3 खर्च होतात. पीएल अकाउंटला 3 खर्च होतात जे ऑफिसच्या रिलेटेड आहेत. ज्यातला पहिला आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय खर्च. दुसरा आहे फायनान्स कॉस्ट अँड प्रोव्हिजन्स म्हणजे बँकेच्या रिलेटेड किंवा तरतुदींच्या रिलेटेड खर्च. तिसरा आहे आपला सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन. सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? विक्री आणि विपणन या रिलेटेड होणारे खर्च. ठीक आहे, तर आता हे खर्च काय आहेत याची उदाहरणं काय आहेत? ऍडमिनिस्ट्रेटिव्हची उदाहरणं काय, विपणनाची काय, फायनान्स कॉस्टची काय, ती जस्ट आपण इथं बघूया. एकच सेकंड मी क्विकली इथं ड्रॉ करून घेतो एक छोटासा अकाउंटचा फॉर्मॅट. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट अशी आहे, बरेचसे विद्यार्थी काय करतात, की लेट निवांत जॉइन होतात. लेट वगैरे जॉइन होत चालू नका. माझा प्रयत्न असतो बरोबर 5 वाजता क्लास सुरू करायचा. ठीक आहे. बरोबर वेळेत क्लास सुरू झाले, तर मला फायद्याचं राहतं तुमच्यापेक्षा. कारण मला पुढं पण क्लास असतात 6ला, 7ला. ठीक आहे. एक क्लास लेट झाला, तर पुढचे सगळे क्लास लेट होतात. त्यामुळे मी शक्यतो बरोबर वेळेत जॉइन करायला बघतो. तर तुम्ही सुद्धा 1 तास बरोबर वेळेमध्ये प्रॉपर ह्याच्यात वही घेऊन वगैरे, वही आपलं पुस्तक असेल, वही असेल, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तिथं रेडी राहत जा. सो दॅट आपल्याला तिथे हे होईल. ओके. सो काय हरकत नाही. ठीक आहे. चलो बॅक टू बिझनेस. आपलं काम बघू. तर हा आहे मित्रांनो पीएल अकाउंट. याचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, याला सुद्धा 2 बाजू आहेत. अकाउंट म्हणलं की त्याला 2 बाजू फिक्स आला. नंबर 1 ही आहे तुमची डेबिट साइड. ओके, नंबर 2 ही आहे तुमची क्रेडिट साइड. ओके, परत हा जो पहिला कॉलम आहे याला आपण म्हणतो पर्टिक्युलर्स. पर्टिक्युलर्स या शब्दाचा अर्थ काय? तर पर्टिक्युलर्सचा अर्थ आहे तपशील. दुसरा कॉलम आहे अमाऊंट. अमाऊंट म्हणजे काय तुम्हाला समजतं. देन इकडं क्रेडिट बाजूला पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स. पर्टिक्युलर्स आणि दुसरा कॉलम आहे अमाऊंट. ओके, सो हे आहे तुमचं पीएल अकाउंट. ओके, सगळ्यात पहिला पॉइंट पीएल अकाउंटला. सगळ्यात पहिला पॉइंट पीएल अकाउंटला आम्ही सगळे ऑफिसच्या रिलेटेड खर्च लिहितो. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तीच तीच गोष्ट सांगतोय. बोर होत असेल कदाचित तुम्हाला, की पीएल म्हणजे ऑफिस, पीएल म्हणजे ऑफिस. तर हे झालंच पाहिजे आणि पाठच झालं पाहिजे. पीएल म्हणजे ऑफिस आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे फॅक्टरी. कारण का? तर सगळा भाग, जवळपास 80% भाग हा या एका शब्दावर अवलंबून आहे. कसा अवलंबून आहे ते उद्या परवा तुम्हाला लगेच समजेल प्रॉब्लेम सोडवताना. ऑफिस आणि फॅक्टरी हे 2 शब्द ज्याला समजले, ज्याला अर्थ याचा कळाला, त्याला 80% फायनल अकाउंट आत्ताच कळाला असं आपण इथं म्हणू शकतो. ओके, सो पहिली गोष्ट मी यामध्ये सांगितली तुम्हाला, की पीएल अकाउंटला प्रशासकीय खर्च येतात. प्रशासकीय खर्चांची उदाहरणं काय? तर मित्रांनो, डेबिटला आपण सगळे खर्च लिहितो बरं का. डेबिटला सगळे खर्च लिहितो, क्रेडिटला आपण सगळे इन्कम लिहितो. पहिला प्रशासकीयच्या रिलेटेड पहिला खर्च आहे, याला म्हणतो आपण टू सॅलरी. ओके, सॅलरी. सॅलरी म्हणजे ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार. ओके, सॅलरी म्हणजे ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार. आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जस्ट एकदा बघा, की
सॅलरी म्हणजे ऑफिस मधले जे कर्मचारी आहेत त्यांना दिला जाणारा पगार, आणि इथं वेजिस होते ते मजुरी होती. याचा अर्थ काय? तर ट्रेडिंग अकाउंटला फॅक्टरीचे खर्च आपण लिहितो. फॅक्टरीमध्ये जे कामगार काम करतात ना, त्यांना आपण मजुरी देतो, आणि जे ऑफिसमध्ये काम करतात त्यांना आपण सॅलरी देतो. ट्रेडिंग अकाउंटच्या लोकांना, फॅक्टरी मधल्या लोकांना दिला जाणारा जो पगार आहे त्याला वेजिस म्हणतात. आणि ऑफिसमधले जे लोक आहेत, ऑफिसमध्ये जे लोक काम करतात त्यांना दिला जाणारा जो पगार आहे त्याला आपण मित्रांनो सॅलरी म्हणतो. दोन गोष्टी वेगळ्या आहेत, दोन लोक वेगळे आहेत. तो व्यक्ती कुठं काम करतोय? तो व्यक्ती काम करतोय एक फॅक्टरीमध्ये, त्याचा पगार म्हणजे वेजेस असतात, आणि जो ऑफिसमध्ये काम करतोय त्याचा पगार म्हणजे सॅलरी असते. ओके, समजून घ्या. तर सॅलरी आलं तर पीएल अकाउंटला लिहितो, वेजेस आलं तर ट्रेडिंग अकाउंटला लिहितो. फर्स्ट पॉइंट. ओके, प्रशासकीय खर्चाचं एक उदाहरण. दुसरं दुसरं उदाहरण काय देता येईल आपल्याला? जस्ट अ सेकंड. ओके, हा. दुसरं उदाहरण आपल्याला देता येईल ऑडिट फी, टू ऑडिट फीज, टू रेंट, टू जनरल एक्सपेन्सेस, टू स्टेशनरी, टू रिपेअर्स, टू पोस्टेज. ओके, तर हे सगळे खर्च आहेत प्रशासकीय. बघा, सॅलरी म्हणजे सांगितलं पगार, ऑडिट फीज म्हणजे अकाउंटिंग जे चेक करण्याचं काम आहे, अकाउंटिंग जे चेक करण्याचं काम आहे त्याला म्हणलं जातं ऑडिट फी. रेंट म्हणजे भाडं. ओके, रेंट वगैरे दिलं, भाडं दिलं आपण, ऑफिस आपलं भाड्यानं असेल, त्या जागेचं भाडं तुम्ही पे केलं तर त्याला रेंट म्हणतात, खर्च आहे. जनरल एक्सपेन्सेस म्हणजे सामान्यपणे होणारा खर्च. कुठेतरी एखादा आपल्या ऑफिसमध्ये एखादा कस्टमर आला, एखादा पाहुणा आला, त्याला चहा पाजला, 10-20 रुपये त्याचं बिल झालं, झेरॉक्स काढली, तर ते सगळे जनरल एक्सपेन्सेस मध्ये येतात. स्टेशनरी म्हणजे तुम्हाला समजतो ऑफिससाठी आपण पेन, पेन्सिल, इरेझर वगैरे अशा गोष्टी विकत घेतल्या, वही विकत घेतली तर ते स्टेशनरी मध्ये जाईल. रिपेअर्स म्हणजे कुठं काहीतरी, फॉर एक्झाम्पल ऑफिस मधल्या लाईटचं काहीतरी काम निघालं, कॉम्प्युटर खराब झाला, अन्य इतर काहीतरी गोष्ट रिपेअर करावी लागली, त्याला रिपेअर्स म्हणतात. पोस्टेज म्हणजे काय? पोस्टेज म्हणजे पत्र पाठवावी लागतात, पत्र व्यवहार करावी लागतात. पत्र पाठवायचं असेल, कुरिअर करायचं असेल तर तुम्हाला त्याला काहीतरी पैसे खर्च करावे लागतात, पोस्टाचं तिकीट विकत घ्यावं लागतं, ते सगळे झाले पोस्टेज. तर ही असंख्य उदाहरणं देता येतील जी आहेत प्रशासकीय खर्च, म्हणजे काय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ठीक आहे, आपण उदाहरणादाखल थोडेच बघणार आहे, सगळे बघणार नाहीये. तर हे झालं तुमचे पीएल ला होणारे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च. दुसरा पॉईंट बघूया, एक वेळ जागा सोडून देतो, की बँकेच्या रिलेटेड कुठले खर्च होतात. तर मित्रांनो, बँकेच्या रिलेटेड तुम्ही जर कर्ज काढलं असेल तर तुम्हाला त्या कर्जावर व्याज द्यावं लागतं. त्याला काय म्हणतो आपण? टू इंटरेस्ट पेड. त्याला म्हणतो आपण इंटरेस्ट पेड, व्याज दिलं. ओके, आता दुसरी गोष्ट, बऱ्याचशा बँक तुम्हाला सेवा सुविधा देते. बँकेनं तुम्हाला एटीएम कार्ड वापरायला दिले, बँकेनं तुम्हाला चेकबुक वापरायला दिले, परत बँकेनं आरटीजीएस, एनईएफटी, गुगल पे वगैरे अशा स्वरूपाची कुठली तरी फॅसिलिटी दिलेली आहे. त्याचे बरेचसे चार्जेस बँक डिडक्ट करत असते. बरोबर, चेकबुक घेतलं तर 100 रुपये कट होतात, एसएमएस ची सुविधा घेतली तर 50 रुपये कट होतात, कुणाला पैसे पाठवले तर त्याच्या अकॉर्डिंगली काहीतरी कमिशन कट होतं. तर मित्रांनो, त्या सगळ्या खर्चांना म्हणतात बँक चार्जेस. ओके, तर हे बँकेनं आपल्याकडनं घेतलेले आहेत त्याला म्हणतात बँक चार्जेस. तर हे खर्च आहे. त्यानंतर तिसरा पार्ट काय, की बँकेनं फॉर एक्झाम्पल कमिशन वगैरे घेतलं आपल्याकडून. ठीक आहे, कमिशन पेड हा एक पॉइंट आहे. ठीक आहे, तर हे सगळे बँकेच्या रिलेटेड खर्च आहेत. इंटरेस्ट पे केला, बँक चार्जेस पे केले, कमिशन पे केलं, तर हे सगळे आले तुमचे फायनान्स कॉस्ट मध्ये बँकेच्या रिलेटेडचे खर्च. आता तरतूद म्हणजे काय? तर तरतुदीमध्ये पहिल्यांदा एक तरतूद येते, त्याला म्हटलं जातं टू प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, किंवा याला म्हणतात आरडीडी. ओके, याला म्हणतात आरडीडी. आरडीडी हे तुम्ही ऐकलं असेल 11वीला, जर फायनल अकाउंट तुमचं झालं असेल तर. आरडीडी म्हणजे काय?
तर मित्रांनो काय म्हणलं जातं, अकाउंटिंगचा एक खूप चांगला नियम आहे की आपण अकाउंटिंग मध्ये जेव्हा कधी तुम्ही काम करता किंवा फायनान्स एखादा म्हणजे एखादं फायनान्शियल काम जेव्हा करता, तेव्हा तिथं तरतुदी करून ठेवा असं क्लिअरली सांगितलं जातं की इन केस एखादं काम जर झालं नाही, इन केस एखादं काम जर तुमचं झालं नाही, तर त्या केसमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं त्याला फेस कराल. फॉर एक्झाम्पल याचा अर्थ काय, तर एखादा कस्टमर आहे आणि एखाद्या कस्टमरला तुम्ही उधारीवर काहीतरी पैसे तिथं दिलेले आहेत. मग उधारीवर पैसे दिलेले असताना त्या माणसानं जर तुमची उधारी परत दिली नाही, तर तुम्ही काय करणार? ऑब्व्हियसली बघा, एखादा व्यक्ती आहे की ज्याच्याकडनं फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये आपल्याला येणार आहे आणि त्यानं ते वेळेमध्ये पैसे परत दिले नाहीत, तर तुम्ही काय करणार? तुमचं काहीतरी, माणूस काय असतो, माणूस जो आहे तो सगळ्या पुढच्या ज्या गोष्टी घडणार आहेत त्याच्या अकॉर्डिंगली त्याचं प्लॅनिंग सुरू असतं मनामध्ये त्याच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखाद्याकडनं 10,000 रुपये येणार आहेत, तर त्यांना प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं की 10,000 रुपये जर मला आले तर मी ते इकडं खर्च करेन, मी माझ्यासाठी ही वस्तू विकत घेईन, मी इकडं ते हे करेन वगैरे वगैरे, अशा त्याने गोष्टी ठरवलेल्या असतात. आणि जर ते पैसे मिळालेच नाही, जर ते पैसे त्या व्यक्तीनं दिले नाही, तर तुम्ही काय करणार? तर मग तुमचं जे प्लॅनिंग सगळं डिस्टर्ब होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल एखादा व्यावसायिक आहे, त्यानं ठरवलं की या व्यक्तीकडनं पैसे येतील, मग मी माझ्या कामगाराला पगार देईन, मग मी माझ्या दुकानाचं भाडं भरेन, मग मी माझं लाईट बिल भरेन. ओके, तर अशा गोष्टी ठरवून ठेवल्यात आणि त्यांना पैसेच दिले नाही, तर हे सगळं प्लॅनिंग तिकडं खराब होऊ शकतं. मग फायनान्शियली जर आपल्याला अजिबात आपलं काम थांबवून घ्यायचं नसेल किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम येऊन द्यायचे नसतील, तर तरतूद करावी असं सांगायचं. ती तरतूद म्हणजे काय, की जर त्यानं पैसे दिले नाहीत, तर माझ्याकडे दुसरा एक प्लॅन रेडी आहे, त्यातले पैसे मी तिथं वापरेन. म्हणजे मी दोन्हीकडे रेडी आहे की बाबा, त्यानं पैसे दिले तरी सुद्धा चांगला आहे, त्यानं जर पैसे नाही दिले तरी सुद्धा मी चांगला आहे. कारण मी दुसऱ्या तरतुदी करून ठेवल्यात आणि त्याचा वापर करून मी त्या गोष्टींना तिथं हे करू शकतो. आणि हीच गोष्ट तुम्हाला बोललो की तुम्ही लाईफ मध्ये सुद्धा वापरू शकता अकाउंटिंगचा हा पार्ट. अकाउंटिंगच्या बऱ्याच गोष्टी आपण आपल्या रिअल लाईफ मध्ये वापरू शकतो. तसा पार्ट, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे, रिअल लाईफ मध्ये सगळेच फेस करतात कधी ना कधीतरी ही वेळ, की एक माणूस आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, जो जॉब शोधतोय. फॉर एक्झाम्पल त्याला जॉब मिळतोय किंवा मिळत नाहीये. इन केस त्याला जॉब मिळत नसेल, तर त्यांना काय केलं पाहिजे अशा वेळेला, की ठीक आहे, एका ठिकाणी तो जॉबसाठी अप्लाय करतोय, त्याला तिथं मिळत नाही, तर त्यानं दुसऱ्याची पण तरतूद केली पाहिजे. दुसरा मिळत नाही तर तिसऱ्याची पण केली पाहिजे. तर या पद्धतीनं प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी आपला रेडी असला पाहिजे, सो दॅट आपल्या पुढच्या कामावर त्याचा इम्पॅक्ट पडत नाही. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर 100% डिपेंड राहिला आणि ती गोष्ट घडलीच नाही, तर ऑब्व्हियसली तुमचं सगळं प्लॅनिंग तिकडे काय होणार आहे, खराब होणार आहे. सो दॅट जर एखादी गोष्ट डाऊटफुल असेल, एखादा व्यक्ती, म्हणजे काय असं म्हणत नाहीये की सगळेच पैसे येणार आहे, बुडणार आहे. एखादा व्यक्ती असतो की तो पैसे देत नाही वेळेमध्ये. एखादीच असं असतं, म्हणजे टोटल यापैकी एक 10% प्रकरणामध्ये असं होतं, 100% मध्ये होत नाही. असं जर सगळ्यांच्याच बाबतीत व्हायला तर सगळेच बिझनेस बंद पडतील. सगळ्याच्या बाबतीत असं होत नाही. काही लोक असतात, काही व्यक्ती, म्हणजे काही सिच्युएशन अशा असतात की ज्यामध्ये आपण एक रिस्क बाळगून तिथं असतो. त्या केसमध्ये आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करायचंय, आपल्याला दुसऱ्या तरतुदी करून. आणि ह्या तरतुदी ज्या आहेत त्याला अकाउंटिंग मध्ये प्रोव्हिजन्स म्हणलं जातं. आणि या प्रोव्हिजन्सचाच तुम्हाला मी आता सांगत होतो की या प्रोव्हिजन्स करून आपल्याला तिथं पुढं जायचं आहे. तर प्रोव्हिजन हा खर्च आहे, आरडीडी हा एक खर्च आहे, तर याला आपण लिहितो पीएलच्या म्हणून डेबिटला. तर हे मित्रांनो येतं सगळं कशात, फायनान्स कॉस्ट मध्ये. तिसरा खर्च आपण लिहिलाय विक्री व विपणन. माल विकण्यासाठी आपल्याला काहीतरी खर्च करावे लागतात. पहिली गोष्ट, माल जर मला विकायचा असेल तर मला माझे ऍडव्हर्टिजमेंट केली पाहिजे. जर मी ऍडव्हर्टिजमेंट केली तर तो माझ्यासाठी एक खर्च आहे. ऍडव्हर्टाइजमेंट केली तर तो खर्च आहे, म्हणून त्याला पीएलच्या डेबिटला घ्या, सेल डिस्ट्रीब्युशन मध्ये. नंबर 1. नंबर 2, कधी कधी काय होतं, बऱ्याचशा कंपन्या एखादा नवीन प्रोडक्ट जर मार्केटमध्ये आपण आणलं तर ते फ्री ऑफ कॉस्ट वाटतात, की लोकांना ते प्रोडक्ट कळावं, की त्यांनी ते टेस्ट करावं, कशा पद्धतीनं आहे ते सगळं बघावं. आणि त्यांनी जर ते प्रोडक्ट बघितलं तर त्यानंतर कदाचित ते आपलं प्रोडक्ट विकत घेऊ शकतील. तर त्याला म्हणतात टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल्स. की माल फुकट वाटला. का फुकट वाटला? लोकांना त्याची जाहिरात व्हावी म्हणून. त्यानंतर परत एक सेल डिस्ट्रीब्युशनच्या रिलेटेड आहे, जो आहे वेअर हाऊस रेंट. वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन. ओके, वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन. आता फॅक्टरी आहे आपली,
आपण काहीतरी प्रोडक्ट तयार करतो तर ते प्रोडक्ट कुठेतरी गोडाऊन मध्ये ठेवावं लागतं आणि ते गोडाऊन मध्ये आपण ठेवतो आणि त्यानंतर मग जसं जसं आपल्याला ऑर्डर येईल, जसे कस्टमर आपल्याला भेटतील तसं आपण त्याला विकत जातो. तर ते गोडाऊन मध्ये जर ठेवलंय, त्याचं रेंट जर दिलं तर त्याला म्हणतात वेअर हाऊस रेंट. त्यानंतर आणि एक चौथे खर्च आहेत, त्यामध्ये पहिल्यांदा येतं बाळांनो टू डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन म्हणजे झीज. डिप्रिसिएशनची कन्सेप्ट छोटीशी एक बघायची आपल्याला. हा एक खर्च आहे. त्यानंतर इकडं पुढचा एक पॉइंट येतो जो आहे डिस्काउंट. जो आहे डिस्काउंट. एखाद्याला डिस्काउंट आपण दिला तर तो एक खर्च आहे. त्यानंतर डिप्रिसिएशन झालं, डिस्काउंट झालं, आरडीडी झालं. त्यानंतर बॅड डेट्स. काही लोक पैसे बुडवतात, ते पैसे जर त्यांनी बुडवले तर तो पण आपल्यासाठी खर्च येतो, तो एक इथे येतो टू बॅड डेट्स. तर या स्वरूपाचे जनरली बाळांनो खर्च येतात पीएल अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, या स्वरूपाचे खर्च येतात पीएल अकाउंटच्या डेबिटला. सगळे मी पहिल्यांदा सांगितलं डेबिटला काय येतात, तर डेबिटला सगळे एक्सपेन्सेस येतात, खर्च येतात. पहिले बघितले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रशासनाच्या रिलेटेड. दुसरे बघितले बँकेच्या रिलेटेड, एक ओळ जागा सोडले. त्यानंतर तिसरे बघितले सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशनच्या रिलेटेड. ऍक्च्युली मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर भरपूर खर्च आहेत. भरपूर म्हणजे जवळपास आपल्याला उदाहरणं लिहायची झाली तर इथं 50 भर उदाहरणं लिहिता येतील. ते सगळी उदाहरणं लिहायची काही गरज नाहीये. जस्ट तुम्हाला कळावं म्हणून मी आता लिहिलंय. जस्ट एक सेकंड, तुम्हाला मी पुस्तक दाखवतो. तुमच्या पुस्तकामध्ये सॉरी 11वीचं पुस्तक उघडलं का, तुम्ही 12वीला गेला आता. तुमच्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला दाखवतो. पुस्तकामध्ये सगळे खर्च जे आहेत पीएल अकाउंटला कुठले येतात ते लिहिलेले आहेत. सगळे आपण जस्ट बघितले नाहीत, जस्ट एक्सप्लेनेशन साठी समजून घेण्याच्या दृष्टिकोनात आपण छोटेसे तिथं बघितलेले आहेत. एक सेकंड फक्त तुम्हाला दाखवतो तुमच्या पुस्तकातला पार्ट. ट्रेडिंग अकाउंट, येस दिस इज अ पीएल अकाउंट. ओके, सो पीएल अकाउंटला बघा या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. सॅलरीज आहेत, वेजेस, रेंट, टॅक्सेस, इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी. तर हे सगळे तुम्हाला दिलेले आहेत. टॅक्सेस, जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस वगैरे. पेज नंबर 17 वर तुम्हाला हा तुमचा पीएल अकाउंटचा फॉर्मॅट दिलेला आहे. तर इथं तुम्ही परत बघू शकता. मी आता क्लास झाल्यानंतर आपला हे जे पीडीएफ आहे ते ग्रुपला आपल्या शेअर करतो. ग्रुपला कोण अजून जॉईन झालेलं नाहीये त्यांनी ग्रुपला जॉईन व्हा. देन आता येऊया क्रेडिटला. क्रेडिटला बघा काय आहे. क्रेडिटला आहेत सगळे इन्कम. बरोबर, इन्कम म्हणजे काय, तर इनडायरेक्ट इन्कम जे सगळे आहेत ते आपण इथं क्रेडिटला लिहितो. त्यामध्ये पहिला आपण लिहूया बाय. जसा आपण बँकेला इंटरेस्ट देतो मित्रांनो, तसं बँक सुद्धा आपल्याला इंटरेस्ट देते. बरोबर, बँकेमध्ये जर तुमच्या खात्यावर काही रक्कम शिल्लक असेल तर बँक काय करते, त्या खात्यावर महिन्याला तुम्हाला व्याज देते. तर हे बँकेनं जर तुम्हाला इंटरेस्ट दिला तर तो तुमच्यासाठी काय इन्कम आहे. बघा, इंटरेस्ट मिळाला, आपल्याला व्याज मिळालं तर तो आपल्यासाठी काय इन्कम आहे. आणि आपण जर व्याज दिलं तर तो आपल्यासाठी खर्च आहे. समजते का? बघा, आपल्याला व्याज मिळालं तर हा आपल्यासाठी इन्कम आहे आणि आपण जर व्याज दिलं तर तो आपल्यासाठी काय आहे, खर्च आहे. सेम गोष्ट ह्याच्यासाठी सुद्धा, की आपण डिस्काउंट तिथं डेबिटला लिहिले. जर आपण डिस्काउंट दिला तर तो खर्च असतो, जर आपल्याला डिस्काउंट मिळाला तर तो आपल्यासाठी इन्कम असतो. फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती आहे ज्याच्याकडनं तुम्ही उधारीवर माल विकत घेतलाय आणि तुम्ही त्या व्यक्तीला 1,000 रुपये देणं लागता. आता तुम्ही त्याच्याकडे गेला तुमचे पैसे 1,000 रुपये देण्यासाठी आणि तो व्यक्ती म्हणला की ठीक आहे, तू 1,000च्या ऐवजी मला 900 रुपये दे, तुला 100 रुपये मी डिस्काउंट देतो. मग डिस्काउंट मिळाला हा आपल्यासाठी काय इन्कम आहे, म्हणून तो जो डिस्काउंट रिसिव्ड आहे त्याला आपण इकडं पीएलच्या क्रेडिटला लिहितो, कारण तो आपला इन्कम बनतो म्हणून. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट एक यामध्ये आहे, इंटरेस्ट झालं, डिस्काउंट झालं. कमिशनच्या बाबतीमध्ये सुद्धा जर कमिशन मिळाला असेल, कमिशन मिळाला असेल तर तो तुमचा आहे इन्कम. तर जनरली अशा स्वरूपाच्या गोष्टी येतात पीएलच्या क्रेडिटला. फार पॉइंट येत नाहीत. आणि त्यानंतर वरचा जो हा ग्रॉस प्रॉफिट आहे ना मित्रांनो, हे जे उत्तर आहे तुमचं ट्रेडिंग अकाउंटला आलेलं उत्तर आहे ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस, ते इकडे ट्रान्सफर करावं लागतं. डेबिटला असेल तर तो इकडे क्रेडिटला ट्रान्सफर होतो, क्रेडिटला असेल तर तो इकडे डेबिटला ट्रान्सफर होतो. त्यानुसार हा इथं तुमचा एक तर येईल बाय ग्रॉस, यापैकी एक गोष्ट येईल कुठली तरी, ग्रॉस प्रॉफिट. ओके, बाय ग्रॉस प्रॉफिट.
आणि जर लॉस असेल तर तो इथं येईल टू ग्रॉस लॉस. ओके, ग्रॉस लॉस. ठीक आहे. तर यानंतर हे अकाउंट क्लोज केलं जातं. अकाउंट कसं क्लोज करतो, तर अकाउंट मोठी बाजू कुठली आहे बघायची, त्याची टोटल करायची, त्याचं जे उत्तर राहतं ट्रेडिंग अकाउंटचं त्याला मित्रांनो म्हटलं जातं नेट प्रॉफिट टू नेट प्रॉफिट. आणि इकडं जर लॉस राहिला तर तो इथं लिहिला जातो बाय नेट लॉस. ओके, बाय नेट लॉस. तर हे उत्तर राहतं पीएल अकाउंटचं. तर हे होतं पीएल अकाउंट. फार काही यातनं तुम्हाला सगळ्या गोष्टी 100% आता समजल्या पाहिजेत असं नाही. थेअरी शिकतोय आपण. थेअरी मध्ये थोडंसं वेळ लागेल समजून याला गोष्टी एकदम समजणार नाहीत. कुणाला समजून येत नाहीत मित्रांनो. कुणीही किती हुशार असू दे, कुणी किती कच्चा असू दे, थोडासा तुम्हाला तिथं वेळ लागेल. पण एक यातल्या 30 ते 40% गोष्टी समजाव्यात ही यामागं अपेक्षा आहे. सगळ्यांनी याचा एक 2 सेकंड मी तुम्हाला देतो. स्क्रीनशॉट काढून घ्या. हा फॉर्मॅट तुम्ही तिथं लिहून ठेवाल. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे आणि आता जस्ट तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे तुम्हाला हा परत लिहिता येईल. बाळांनो, ऑनलाईन आपली जी झूम मीटिंग असते ना, ह्याला 40 मिनिटाची मीटिंग असते बरोबर. स्टार्ट केल्यापासून 40 मिनिटंही चालते. 40 मिनिटानंतर हा कॉल ऑटोमॅटिक कट होतो. सो दॅट आपण सध्या 40 मिनिटच घेतोय तुमचं. तुम्हाला जास्त लोड देत नाहीये. तुम्ही जस्ट आत्ता 12वीत आलाय. तुमचं उगाच 2-2 तास क्लास घेणं अपेक्षित सध्या नाहीये. सो आपण सध्या टाइम कमी ठेवलाय. तुमची एकच मीटिंगमध्ये आपण घेतो. जास्त काही तुम्हाला हे करत नाही. त्यामुळं आत्ता सध्या याला टाइम राहिले 5 मिनिट 16 सेकंद. सो दॅट हा भाग एक तुम्हाला समजला का बघा. फॅक्टरी आणि ऑफिस हे 2 वेगळं कसं आहे, या दोघांमध्ये खर्च कशा पद्धतीने होतात, आपण ते रेकॉर्ड कसे करतो, हे तुम्हाला इथं फक्त जाणून घ्यायचं आहे. थिअरी काय समजून घ्यायची आहे. तेव्हा उद्या जेव्हा प्रॉब्लेम आपण सुरू करू, उद्या म्हणजे उद्या परवा, त्यावेळेला या गोष्टी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या होतील. हे जे आता काम आपण करतो आहे, यातला ईच अँड एव्हरी पॉइंट पूर्ण वर्षभर आपल्याला लागणार मित्रांनो. हे वाक्य लक्षात ठेवा माझं, की हे जे आपण आता शिकतो आहे, या ज्या गोष्टी समजून घेतो आहे, सगळ्यांना काही लोकांना असं वाटेल, की फार स्लोली चाललंय किंवा फार हे काहीतरी नुसतं सांगायचं चाललंय, असं नाहीये. या गोष्टी तुम्हाला वर्षभर वापरायच्या आहेत 12वी अकाउंटमध्ये. आणि या एकदा तुम्हाला व्यवस्थित समजल्या मित्रांनो, की पुढं आपण एकदम फुल स्पीडने हायवेने आपण तिथं जाईल. ठीक आहे. तर हे समजलेलं आहे का? थोडाफार भाग यातला मला सांगा. काही कळालं नसेल तर ते पण सांगा. मी काही शंका असेल तर तुमच्या घेतो. यस आदित्य. अनुजा समजलेलं आहे. अथर्व समजलंय. साक्षी देसाई समजलंय. अस्मिता, सृष्टी, प्राची, गायत्री, विराज, श्वेता, सानिका सूर्यवंशी, तनुजा, प्रांजली, अथर्व, हर्षदा. ओके, सो अनिशा कोळेकर. ओके, सो ठीक आहे मित्रांनो, थँक्यू. ऋतुजा मधने. ओके, काही शंका असेल तर तुमची विचारा बाळांनो. झालेल्या पूर्ण आपल्या भागावर आतापर्यंत जो पार्ट आपण कव्हर केला त्याच्यावर काही शंका असेल, तुम्हाला कुठला पार्ट कळाला नसेल तर तुम्ही सांगत चला, किंवा जस्ट मला व्हॉट्सअपला एक मेसेज करून जरी ठेवला आदल्या दिवशी की हा पार्ट आम्हाला समजलेला नाहीये, उद्या पुन्हा एक्सप्लेन करा, तरी सुद्धा मी तो घेत जाईन. मला म्हणजे तसं काही नाहीये इश्यू इथं. जरी तुम्हाला वेळ नाही भेटला सगळं टाईप करायला, तरी तुम्ही मला मेसेज टाकून ठेवू शकता की तुम्हाला कुठला पार्ट कळालेला नाहीये किंवा कुठल्या पार्टमध्ये कन्फ्युजन आहे. तो आपण घेऊया, कारण उद्देश हा आहे की जे आपण इथं क्लासमध्ये घेतोय ते तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला समजलं तरच आपलं उद्देश तिथं 100% अचीव्ह होईल. अदरवाईज न समजता कुणाला पुढे जाण्यात काही अर्थ नाही. इथं काही सिलेबस महिन्यात कंप्लीट करायचा वगैरे असला असला काही उद्देश नाहीये. समजलं पाहिजे, हा सगळा उद्देश आहे आपला. तर या रिलेटेड आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतोय. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय कव्हर केलं, तर आजच्या लेक्चरमध्ये फायनल अकाउंटमध्ये आपण पीएल अकाउंट कसं असतं हे बघितलं. तिथं पीएल अकाउंटला कोणत्या बाजू असतात, खर्च कोणते घेतात, त्यांची उदाहरणं काय आहेत हे कव्हर केलं. उद्याच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला बॅलन्स शीट काय आहे बघायची आहे आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय आहे बघायचं आहे. तर एवढा पार्ट आपला कव्हर झाला. उद्याचं लेक्चर एकदा कंप्लीट झालं की परवा दिवशीपासून म्हणजे एक सेकंड उद्या पाडवा आहे नाही का, उद्या 13 तारीख आहे. सॉरी गाईज, उद्या सुट्टी आहे क्लासला, गुढीपाडवा आहे त्यामुळे उद्या क्लासला सुट्टी आहे. परवा दिवशी क्लास घेऊया आपण 14 तारखेला बुधवारी संध्याकाळी 5 वाजता रेग्युलर पद्धतीने आपला क्लास आहे. तर परवा क्लास घेऊ. परवा आपण बॅलन्स शीट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे ते आपण एकदा तिथं एक्सप्लेन करू आणि
त्यानंतर म्हणजे 15 पासून गुरुवारपासून आपण आपली गणित जी आहेत, जी बोर्डाला म्हणजे जशा पद्धतीने येतात विचारली जातात, पुस्तकातली जी गणित आहेत, ती आपण तिथं गणित सोडवायला तिथं सुरुवात करू. सो 15 पासून आपल्याला मेन काम जे आहे ते सुरुवात करायचं आहे. 15 ला आपण ते सुरू करणार आहे. सगळ्यांना मी हे आता सांगतोय. जे कोण आपले अजून मित्र-मैत्रिणी असतील, ज्यांनी अजून जॉइन केलेला नाहीये किंवा व्यवस्थित अटेंड करत नाहीयेत, त्या सगळ्यांना सांगा 15 पासून बाळांनो आपण हे करतोय. अकाउंटमध्ये पहिल्यांदा जेव्हा बेसिक गोष्टी आपण शिकवतो, त्या समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण बेसिक पहिले छोटी-छोटी गणितं, जी सोपी गणितं आहेत, ती जर तुम्हाला समजली, तर पुढे जाऊन तुम्हाला अवघड गणितं जी आहेत, जी काय म्हणतो त्याला जास्त ऍडजस्टमेंट वगैरे वाली आहे, ती तिथं समजतील. सो पहिली गणितं, बेसिक गणितं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर सगळ्या टॉपिकमध्ये पहिल्यांदा जो बेसिक भाग शिकवतात, त्यावेळेला आपण क्लासला उपस्थित असणं गरजेचं तिथं आहे. तर सगळ्यांना सांगा, ग्रुपला कोण कोण अजून जर जॉईन झालेलं नाहीये, त्यांना सांगा ग्रुपला जॉईन होण्यासाठी मला एक जस्ट तिथं मेसेज करा. मी ग्रुपला तुम्हाला तिथं जॉईन करून घेतो. आणि आपण हे करूया. कालचं जे लेक्चर झालेलं आहे आपलं, ते आपण युट्यूबला अपलोड केलेलं आहे. युट्यूबला जाऊन तुम्ही बघू शकता. आजचं पण लेक्चर उद्याच्याला सकाळी अपलोड तिथं होईल. ओके, उद्या सकाळपर्यंत मी अपलोड करतो. सगळ्यांना मेसेज नाही केलेला आज लेक्चरसाठी, काही गरज वाटली नाही. बघू शकता तुम्ही डायरेक्टली जाऊन. लिंक फक्त सगळ्यांना सेंड केलेली होती. काही शंका असेल, कुठली गोष्ट कळाली नसेल तर मला सांगा. उद्या